मी सध्या आहे कारगिलच्या वीरभूमीवर, ज्या ठिकाणी भारतीय जवानांनी अतुलनीय पराक्रम केला आणि कारगिलचं युद्ध हे जगात संस्मरणीय ठरलं। याच वीरभूमीला मानवंदना देऊन आता कारगिलमध्ये एक नवा उपक्रम सुरू झालेला आहे। खरं तर हा उपक्रम काही वर्षांपासून सुरू आहेच, मात्र या उपक्रमाची सुरुवात अर्थातच या वीरभूमीला येऊन मानवंदना देऊन सुरू केली जाते आणि तो उपक्रम आहे कारगिलमधल्या सरहद संघटनेकडनं राबवली जाणारी मॅरेथॉन स्पर्धा। या मॅरेथॉन स्पर्धेचे सध्याच्या वर्षीचे ब्रँड अँबॅसेडर माझ्या सोबत आहेत कृष्णप्रकाशजी। कृष्णप्रकाशजींना आपण पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून ओळखतो, आयर्न मॅन म्हणून ओळखतो आणि म्हणूनच त्यांनी या स्पर्धेचं ब्रँड अँबॅसेडर पद हे भूषवलेलं आहे। कृष्णप्रकाशजी, सध्या आपण वीरभूमीवर आहोत आणि अर्थातच इथे उभं राहिल्यानंतरच एक शौर्याचा माहोल आहे, एक चैतन्य आपल्या सगळ्यांमध्येच आलेलं आहे आणि हे चैतन्य घेऊन आता आपण आपला उपक्रम सुरू करतो आहोत। काय सांगाल या वीरभूमी विषयीच्या तुमच्या भावना आणि अर्थातच सरहद फाउंडेशनकडनं, सरहद संघटनेकडनं जी मॅरेथॉन आता स्पर्धा सुरू होणार आहे त्याबाबत काय सांगाल? आम्ही उभे आहोत इथे वीरभूमीचे वीरपथावर। एक कवि माखनलाल चतुर्वेदी ने लिखले आहे कि चाह नहीं मैं सुरवाला के गहनों में गूथा जाऊं, चाह नहीं मैं प्रेमी माला में बिंद प्यारी को ललचाऊं, चाह नहीं मैं देवों के सिर पर चढ़ूं, हे हरि डाला जाऊं, मुझे तोड़ देना बनवाली उस पथ पर तुम देना फेंक, मातृभूमी पर शीश चढ़ाने जिस पथ जाए वीर अनेक। हीच भावना घेऊन इथे लष्करचे लोक, इथले जे पोलीस खाता आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, त्याचे जे चीफ आहे ते महाराष्ट्रीयनच आहे, त्यांचं नाव श्री खंडारे साहेब आहेत। इथले जे प्रशासनिक अधिकारी आहेत सर्वांनी मिळून मॅरेथॉनचे आयोजन केलेले आहे। हे मॅरेथॉनचे आयोजन 1917 सालीपासून होतो आहे। मध्येच 2 वर्ष खिंड पडला होता, कारण 1919 आणि 20 मध्ये काही कारणामुळे। पण आता या वर्षी आपण जे राष्ट्रीय एकता दिवस आहे त्या दिवसामध्ये या मॅरेथॉन आयोजित करतो आहे। आपण बघतच आहात की सगळीकडे श्वेत शुभ्र बर्फ आच्छादित आहे आणि तुम्हाला दिसत असेल की इथे जे डिफिकल्ट इलाका आहे, हा इथे 51 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जे मायनसचं तापमान आहे तोपर्यंत जातो इथला तापमान। ते जगात दुसरा नंबरचा सर्वात कमी तापमान आहे। इथे जे चहूबाजूने जे श्रृंखला दिसत आहे, पर्वत श्रृंखला, इथे जे फीचर्स होते तिथे पाकिस्तानी इन्फिल्ट्रेटर्सने त्यांची आर्मीने सर्वांनी मिळून आपली जे लाईफलाईन कट करण्याचा प्रयत्न केला होता, त्याचे लाईफलाईन कट करण्याचं सर्व षडयंत्र आपण हाणून पाडले आणि ते जे आपण आपली सेनाने हाणून पाडलेलं आहे, त्यांना जे बलिदान, त्यांना जे त्याग दिलेला आहे, ते धारातीर्थ झालेले आहे, त्यांना काही ना काही आम्हाला ते केला पाहिजे। त्याच्यासाठी, त्याचे यादगारसाठी असा रामप्रसाद बिस्मिल ने लिखले है कि शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पे मरने वालों का यही बाकी निशान होगा। तर हे मेला कसा लावायचा, हा मेला लावण्याचा हा सुंदर उपक्रम आहे की आपण इथे मॅरेथॉन आयोजित करतो आहे। या मॅरेथॉन मध्ये हा जे द्रास सेक्टर आहे, जिथे तापमान सर्वात कमी असतो आणि इथेच टायगर हिल आणि हे सर्व फीचर्स आहे, जिथे पाकिस्तानी सेना आणि त्यांच्या इन्फिल्ट्रेटर्सने कब्जा केला होता आणि तिथे आपण मुकाबला करून एअरफोर्स, ते जे लद्दाख स्काउट्स होते, जे आपले सॅपर्स होते, सर्वांनी मिळून इथे खूप काम केलेले आहे आणि त्यांचे खूप बलिदान आहे। तर या बलिदानाला दुजोरा देण्यासाठी, या बलिदानाला साथ देण्यासाठी आपण दरवर्षी इथे येऊया आणि इथे धावूया आणि इथपर्यंत जे वीरभूमीपर्यंत, जे वीरपथापर्यंत आपण धावून येऊया। 60 किलोमीटरच्या मी यांना सजेशन केलेले आहे, त्याने आम्हाला 5 वर्षासाठी ब्रँड अँबॅसेडर घोषित केलेले आहे। त्यामुळे मी यांना सजेशन दिलेले आहे की इथे एक 60 किलोमीटरच्या रेस ठेवा, जे इथून सुरू होतील, इथून कारगिल पर्यंतचा, आणि एक कारगिल पासून इथपर्यंत आल्यानंतर वीरपथावर आल्यानंतर
परत जातील तिथपर्यंत. आणि तशा प्रकारचे 2 मॅरेथॉन ठेवा, ज्यामुळे याच्या जे स्मृती जी आहे लोकांकडे पोहोचेल की हा जे आमच्याकडे जे आझादी आहे, आमच्याकडे जे भूभाग आहे, हे असाच नाही मिळालेला आहे. याच्यासाठी बरेच काही बलिदान आपण दिलेलो आहोत. आणि अशा परिस्थितीत आपण लढतो आहे, जगतो आहे आणि आपल्याला जगायचं आहे, लढायचं आहे, बढ़ायचं आहे. मैं अगर 2 पंक्तियों में कहना चाहूँगा तो मैं ये कहूँगा कि हम बढ़े चलो, बढ़े चलो, बढ़े चलो, बढ़े चलो, दुश्मन के सिर काटेंगे, बाधाओं को पाटेंगे. दुश्मन के सिर काटेंगे, बाधाओं को पाटेंगे. दुर्गम है ये दुस्तर है, कारगिल और द्रास अपना है. ये समझ हमारे अंदर पैदा होनी चाहिए. हमें यहाँ आना चाहिए, यहाँ दौड़ना चाहिए. सर, आप भी खुद इस मैराथन में दौड़ने वाले हैं, तो कैसी तैयारी है? और आपने बताया कि द्रास ये ऐसा भूभाग है जहां पर टेम्परेचर बहुत ही कम रहता है, तो किस प्रकार की तैयारी करनी चाहिए एथलीट्स को भी? मी हेच सांगेन की त्याने अगोदर एक्लेमटाईज होण्यासाठी इथे यायला पाहिजे, ज्यामुळे इथला टुरिझमला पण एक चालना मिळेल. पण एक्लेमटाईज होणे गरजेचे आहे, कारण ह्या तापमानमध्ये जर 2 दिवस तुम्ही राहिला नाही आणि सरळ तुम्ही आला आणि धावायला सुरू केला तर तुमची जे श्वासोच्छ्वासचे समस्या निर्माण होणार. कारण इथे ऑक्सिजनची कमतरता असते. ऑक्सिजन सुद्धा असते इथे, अत्यंत शुद्ध वातावरण आहे, पण ऑक्सिजनची कमतरता असते. ही जे अनुभव जर करायचा असेल तर इथे येऊन एक्लेमटाईज होऊन, जसं आमचे आर्मीचे लोक इथे महिनो इथे राहतात, आपण काही दिवसासाठी इथे राहूया, थांबूया, एक्लेमटाईज होऊया. तयारीसाठी कानमध्ये कानटोप पहनला पाहिजे, तुम्हाला हातामध्ये दास्ताने घातला पाहिजे. मी आता कारण मी एक्लेमटाईज झालेलो आहे, त्यामुळे आता मला ते ठेवण्याची गरज नाही आहे. आता पण -12 डिग्री सेंटीग्रेड तापमान आहे, तरी पण आम्ही सुव्यवस्थित आहोत आणि आमच्या रक्तामध्ये तेवढी गरमी आलेली आहे वीरपथाला बघून. नक्कीच. खरं तर वीरपथावर उभं असताना जे एक चैतन्य सळसळत आहे त्याचा सगळेच जण आम्ही अनुभव घेतो आहोत. मात्र याच वीरपथाला मानवंदना देऊन जे मॅरेथॉन सुरू होणार आहे, या मॅरेथॉनचे जे आयोजक आहेत सरहद संघटनेचे, ते सगळे पदाधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक आपल्या सोबत आहेत. सर, हे कितवं वर्ष आहे स्पर्धेचं आणि कोविड काळानंतरची ही स्पर्धा विशेष ठरते. आणि जसं आता सरांनी सांगितलं की या वीरभूमीपासून स्पर्धेला सुरुवात करून स्पर्धा इथे संपवायची अशी संकल्पना आहे, तर या वर्षीच्या स्पर्धेचं नियोजन कसं आहे? 2017 मध्ये आम्ही ह्या स्पर्धेला सुरुवात केली. आमच्या डोक्यात ही जी कन्सेप्ट आली की आपण कारगिलला जाऊन मॅरेथॉन करायची, ही चालना ज्यावेळेला मी आणि अरविंद आम्ही स्पोर्ट्समन आहोत. आम्ही ह्या एरियामध्ये बऱ्याचदा ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग आणि सायकलिंगच्या हिशोबाने येत असतो की कॉम्रेड नावाची एक स्पर्धा ही साऊथ आफ्रिकेत होती. तिचा आणि युद्धभूमीचा संबंध आहे. आणि कारगिलला आल्यानंतर आमच्या लक्षात असं आलं, आपण देखील अशीच कोणती तरी एखादी स्पर्धा, मॅरेथॉन धावण्याची स्पर्धा कारगिलमध्ये घेऊ शकतो, जेणेकरून की जे ॲथलीट्स आहेत ते कारगिलला येतील. कारगिल अतिशय सुंदर आहे, फक्त वॉरभूमी म्हणून नाही, परंतु प्रेक्षणीय स्थळ पण आहे. लोकांनी इकडे यावं म्हणून या स्पर्धेचं आम्ही आयोजन केलं. आणि कॉम्रेड 89 किलोमीटरची ही मॅरेथॉन आहे. 89 किलोमीटर हिथं न करता आम्ही कारगिलवरनं टायगर हिल म्हणजे हिथं वॉर मेमोरियलपर्यंत 60 किलोमीटर होतं. हिथं युटर्न मारून परत कारगिलला पोहोचणे म्हणजे 120 किलोमीटरची टायगर हिल चॅलेंज नावाची स्पर्धा आम्ही आयोजन केलं. आणि पहिल्या स्पर्धेमध्ये साधारण 18 ते 19 ॲथलीट्स, जे भारतातले नावाजलेले ॲथलीट्स आहेत, ते इथं धावले होते. अतिशय छान प्रतिसाद आम्हाला ह्या मॅरेथॉन 2017 मिळाला, 18 मिळाला. परंतु 19 370व्या कलममुळे इथं कर्फ्यू असल्यामुळं आम्ही स्पर्धा घेऊ शकलो नाही. 2020 करोनामुळे घेऊ शकलो नाही. 21 आत्ताच देखील विपरीत परिस्थिती आहे, टेम्परेचर मायनस आहे. परंतु जर खंड पडू नये म्हणून आम्ही सिम्बॉलिक पद्धतीने फक्त 300 ॲथलीट्स, 300 रनरला इथं आम्ही पळवणार आहोत आणि अशी छोट्या प्रमाणात ही मॅरेथॉन
करणार आहोत. नक्की. सर, तुम्ही सांगा की या मॅरेथॉनचं नियोजन तर सरांनी सांगितलं, मॅरेथॉनचा स्टार्ट पॉईंट कुठे असणार आहे, संपणार कुठे, आणि या वर्षी किती स्पर्धक आपल्याकडे, म्हणजे 300ची मर्यादा आहे, मात्र कुठून कुठून स्पर्धक येतात दरवर्षी? जसं सरांनी सांगितलं, संजीव सरांनी, की 2017ला आम्ही मॅरेथॉन सुरू केली, पण यावर्षी सिम्बॉलिक आहे. ही सुरू होईल कारगिल शहरातनं. कारगिलचं टुरिस्ट सेंटर आहे, तिथून ती सुरू होते. यावर्षी फक्त 3 किलोमीटर, 5, 10 आणि 21 आणि फुल मॅरेथॉन एवढंच ठेवलं आहे. पण दरवर्षी आम्ही टायगर हिल चॅलेंज करतो, ज्याच्यामध्ये 60 किलोमीटर, 120 किलोमीटर आणि 160 किलोमीटर, 100 माइल्स अशा रेस आम्ही करतो. त्यामध्ये नक्की. आपण ज्या वीरभूमीवर उभे आहोत, या वीरभूमीला मानवंदना देऊन या उपक्रमाची या वर्षीची सुरुवात करतोय. चैतन्य आहे, अर्थातच अंगामध्ये उत्साह आहे सगळ्यांचाच. त्यामुळे या वर्षीच्या स्पर्धेसाठी सगळ्या स्पर्धकांकरता काय सांगाल? बेसिकली स्पर्धा आपल्याला फिट राहण्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाचं आहेच ते. तर एवढंच एक सांगाल की बाबा एक तर जोशमध्ये आहे, आणि पुण्यासारख्या एक शहरातनं येऊन इथं एक मॅरेथॉन घडवती आहे, ह्याच्यापेक्षा मोठा आनंद नाही आहे. आणि त्या स्पर्धकांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा आणि खूप मोठ्या प्रमाणात व्हावी, आणि अशाच लोकांनी ती एकदम स्पिरिटली घ्यावी आणि अशा वातावरणात सुद्धा पळावं ही इच्छा आहे सगळ्यांची. आणि त्यामुळे आता जास्तीत जास्त किती स्पर्धक उद्या भाग घेतील 31 तारखेला ते आपल्याला कळेलच. त्यात नक्कीच उत्सुकता तर आहे. शहा सर, तुम्हाला विचारायला आवडेल की कारगिलमध्ये पर्यटन वाढावं, त्याला चालना मिळावी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताचं लेह लडाखचं कनेक्शन वाढावं, यासाठी असे वेगवेगळे उपक्रम आपण राबवतो आहोत. सरहदकडनं आणखी कोणकोणते उपक्रम राबवले जातात, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी बघते की मराठी माणसं इथे येऊन काही ना काही करतायत. अनेक अधिकारी मराठी आहेत, आपल्यासारखी माणसं इथे येऊन उपक्रम करतायत. त्यामुळे कसा माहोल आहे आणि मराठी कनेक्शन कसं आहे इथे? सरहदचं कनेक्शन 1999 पासून जेव्हा युद्ध झालं तेव्हापासूनचं आहे. कारगिल इथं जे जवान शहीद झाले, इथलचे लोकल लोक जे काही वीरगती ज्यांनी प्राप्त, त्यांच्या मुलांना जो 39 मुलं आज आमच्या सरहद संस्थेमध्ये त्यांना आम्ही दत्तक घेतलेलं आहे, आणि ते आता आजही बऱ्यापैकी मुलं आजही पुण्यात आहेत. ताशी नामग्याल ज्यांनी पहिली इन्फॉर्मेशन भारतीय सेनेला दिली होती की इथं घुसखोरी झालेली आहे, लोक पाकिस्तानी, त्यांचा जो मुलगा आहे तो देखील आपल्या सरहद संस्थेमध्ये शिकून पुढे आलेला आहे. म्हणजे जे लोकल होते इथले राहणारे, ज्यांनी माहिती दिली होती. मेंढपाळ होता ताशी नामग्याल, त्यांनी पहिली इन्फॉर्मेशन भारतीय जवानांना किंवा आर्मीला दिली. तर अशा पद्धतीने आमचा कॉन्स्टंट प्रत्येक वेळ, कारण की आणि ज्यावेळेला सुशील कुमार शिंदे गृहमंत्री होते त्यावेळेला तेव्हापासून आम्ही प्रयत्न करत होतो की कारगिलला टुरिझम स्पॉट डिक्लेअर करावं म्हणून. कारण की कारगिलला लोक येतात, फक्त श्रीनगरवरनं लेहला जाताना एक दिवस इथं ओव्हरनाईट मुक्काम करतात आणि पुढं निघून जातात. परंतु कारगिलमध्ये एवढे सुंदर स्थळं आहेत, सुरुची व्हॅली आहे, झंस्कार व्हॅली आहे, आर्यन व्हॅली आहे, परंतु लोकांना ही माहिती नाही आहे, कारण की त्यांच्यापर्यंत ते पोचलेच नाही. फक्त एक ग्लॅमर श्रीनगर आणि लेहबद्दलच तयार झालेलं आहे. आमचे जे ॲथलीट्स भारतभरातनं परदेशातनं येतील त्यांनी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून त्यांनी काम करावं. परत आपल्या शहरात, आपल्या देशात, आपल्या राज्यात गेल्यानंतर की त्यांनी कारगिलला जा किंवा व्हिजिट करा हे सांगावं, हा त्याच्या मागचा मेन उद्देश होता. त्याच्यामुळे आता येणारी मॅरेथॉन म्हणजे अगदी काही दिवसातच आपण बघतो आहोत की 31 तारखेला जी मॅरेथॉन सुरू होणार आहे ती सुरू होते वीरभूमीला या मानवंदना देऊन. आणि म्हणूनच कारगिल वॉर मेमोरियल या ठिकाणी मानवंदना दिलेली आहे सरहदच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी. आणि त्यानंतर येणाऱ्या मॅरेथॉनसाठी सगळेच जण उत्सुक आहेत. मॅरेथॉन सारख्या उपक्रमांमधनं कारगिलला संपूर्ण देशाशी जोडणं, कारगिलची ओळख ही केवळ युद्धभूमी नाही तर ती खऱ्या अर्थाने युद्धानंतर तयार झालेली वीरभूमी आहे. इतकंच नाही तर एक सुंदर पर्यटन केंद्र आहे, अशी संपूर्ण देशभरात, संपूर्ण जगभरात त्याला ओळख मिळवून देण्यासाठी सरहद संघटना प्रयत्न करते. कॅमेरामन अरविंद वारगेंसह मनुष्य पाठक, एबीपी माझा, मुंबई. त्यामुळे यंदाच्या वर्षीची मॅरेथॉन ही 31 तारखेला आता सुरू होणार आहे आणि उत्साहाचा एक अखंड झरा घेऊन, चैतन्याचा झरा घेऊन आता सरहदचे पदाधिकारी या मॅरेथॉनच्या तयारीला लागलेले आहेत. त्याच्यामुळे देशभरातल्या सगळ्या ॲथलीटना या मॅरेथॉनमध्ये निमंत्रण देण्यातच येत आहे दरवर्षी. त्यामुळे वीरभूमीला मानवंदना करून या
मॅरेथॉन स्पर्धेची लवकरच सुरुवात होते. कॅमेरामन अरविंद वारगेसह मनीष पाठक, एबीपी माझा, कारगिल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.